दादा, जो अक्रम घाट होता चाळीसगावचा, तिकडून अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. आज तुमचे काही पत्र आहेत का व त्या घाटातनं, म्हणजे आपला जो गवताळ्याचा घाट आहे, गवताळ्यातून अवजड वाहनांना प्रवेश देण्यात आलेला आहे, काय सांगाल? गवताळ्यातून प्रवेश देण्यात आलेला आहे, चाळीसगावच्या औटरम घाटातून नाही. आता या प्रवेशाच्या संदर्भामध्ये खरं तर तशी कुठलीच अडचण नव्हती, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वाईल्ड लाईफ मिनिस्ट्रीने याला 1980च्या अगोदरच अप्रुव्हल दिलेलं होतं. त्याचबरोबर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने 2021ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सच्या अनुषंगाने परमिशन दिली आणि तदनंतर त्याच्यावरती सेंट्रल रोड फंड्सचा पैसा खर्च होऊन मोठा रस्ताही तयार झाला. ही बाब क्लॅरिटीनी अनेक वर्षांच्या पासून वाईल्ड लाईफ आणि एन्व्हायरमेंटनी परवानगी दिल्यामुळे उपस्थित झाली आणि जे एक मध्यंतरीच्या काळामध्ये गवताळा घाटामधून गाड्या जाऊ द्यायच्या नाहीत, वाहनं जाऊ द्यायचे नाहीत, हा उपद्व्याप तिथल्या स्थानिक आमदार महोदयांनी केला होता, तो आम्ही आता हाणून पाडलाय आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री, वाईल्ड लाईफ मिनिस्ट्रीच्या आदेशाचं पालन करण्याच्या संदर्भामध्ये तिथल्या स्थानिक फॉरेस्टच्या लोकांना आम्ही सूचना दिल्यात आणि ते आजपासून फॉलो करणं सुरू झालेलं आहे. जो घाट तुम्ही बोलताय तो घाट आणि जो घाट मी बोलतोय हा घाट, हा दोन्हीही घाट उतरतो चाळीसगाव मध्येच. फक्त आत्ता जो घाट बंद आहे तो घाट हायकोर्टाच्या आदेशाने बंद आहे आणि तो आहे कन्नड औटरम घाट चाळीसगाव. जो आत्ता जो बंद केलेला होता आमदार महोदयांनी, जो पर्यायी रस्ता आहे तो गवताळा घाट आहे, तोही गवताळा औटरम घाट आहे, जो कन्नड नागद चाळीसगाव या रस्त्यावरती आहे. तर तो घाटही बंद केला होता आणि ट्रॅफिक बंद पडल्यामुळे व्यापाऱ्यांचं आणि स्थानिकांचं मोठं नुकसान होत होतं. त्यामुळे अभ्यास करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठीचे उपक्रम आज आम्ही हाती घेतल्यामुळे नैसर्गिकरित्या खालच्या अधिकाऱ्यांना ऐकावं लागलं आणि वाहनांचं येणे जाणं आता सुरू झालं. भविष्यात चाळीसगाव घाट पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे? भविष्यात चाळीसगाव घाट सुरू होईल. हायवेजनी तिथे बोगदा करून तिथे सुरू करायचा तो रस्ता, अशा पद्धतीचा प्रस्ताव केलाय, मात्र तो कार्यान्वित झालेला नाहीये. तो कार्यान्वित झाला तर तोही रस्ता सुरू होईल. पण हा अत्यंत समोपचाराने चांगला मार्ग निघालाय की जी बारकी वाहनं आहेत त्यांनी आज कन्नड चाळीसगाव या औटरम घाटातनं जावं आणि अवजड वाहनं जी आहेत त्यांनी गवताळा घाटातनं जावं, म्हणजे ट्रॅफिक जॅम होणार नाही आणि तिथल्या व्यापारावरही परिणाम होणार नाही. आणि मुळातच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आणि वाईल्ड लाईफ मिनिस्ट्रीने त्याला परवानगी दिलेली असल्यामुळे बाकीचा प्रश्न काही उद्भवण्याचं कारण नाही. फक्त त्याला अभ्यासातून जोड देण्याची आवश्यकता होती. ती न दिल्या गेल्यामुळे हा घोळ झाला होता. तो आज हर्षवर्धन जाधव या व्यक्तीच्या आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टातनं आज मोकळा.